छत्रपती संभाजीनगरातील सध्या गाजत असलेल्या मोठ्या दरोड्यामध्ये चोरट्यांनी तब्बल 5.5 किलो सोन्यावर डल्ला मारला। इतकं मोठं घबाड हाती लागल्यानंतर चोरट्यांनी चक्क देवदर्शन केल्याची माहिती समोर आली आहे। मुख्य आरोपी अमोल खोतकर, त्याची मैत्रीण आणि सुरेश गंगणे यांनी शिर्डीसह अनेक देवस्थानं गाठली। पण महत्त्वाची बाब ही की या आरोपींना लड्डांच्या मित्रानं जशी मदत केली तशाच प्रकारे लड्डांच्या मुलाच्या मित्रानंही आरोपींना माहिती पुरवली। नेमकं काय घडलं पाहूया। 5.5 किलो सोनं चोरलं, 32 किलो चांदी चोरली आणि चोरी करून चोर गेले देवाच्या दर्शनाला। मंडळी, ही कहाणी आहे सध्या राज्यात चर्चेत असलेल्या आणि सर्वात मोठा दरोडा टाकलेल्या चोरांची। छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात चोरांनी दरोडा टाकला आणि आरोपी लड्डांच्या घरी डल्ला मारून थेट देवदर्शनाला गेले। हे दरोड्याचा प्रकार झाल्यानंतर आरोपी सुरेश गंगणे आणि अमोल खोतकर हे दोघं त्यांनी शिर्डीचं दर्शन घेतलं। त्याचबरोबर श्रीशैल्यम, महानंदी, तिरुपती या ठिकाणी पण ते देवदर्शनासाठी जाऊन आलेले होते। मुख्य आरोपी अमोल खोतकर, त्याची मैत्रीण आणि अन्य आरोपी सुरेश गंगणे हे तिघेही शिर्डी, श्रीशैलम आणि मग तिरुपती असं सगळं फिरून आले। पण गुन्हा पचू दे म्हणून देवाला साकडं घालणाऱ्या या आरोपींच्या हातात अखेर बेड्या पडल्याच। अमोल खोतकरचा पोलिसांच्या चकमकीत एन्काउंटरही झाला, तर अन्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। यापूर्वी आपण जे आरोपी अटक केले होते त्यापैकी सुरेश गंगणे या आरोपीची पत्नी बबिता आणि त्याचा सासरा भारत कांबळे या दोघांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। त्यांच्याकडून 8 लाख रुपयांची रिकव्हरी पण झालेली आहे। हे 8 लाख रुपये दरोड्यातले आहेत का अन्य कशातले आहेत? दरोड्यातलेच आहेत। जे सोनं होतं ते सोनं मोडल्यानंतर जी आलेली कॅश होती ती त्यांच्याकडून रिकव्हरी केलेली आहे। म्हणजे त्यांनी कुठं मोडलं, त्याचं पुढं काय झालं याबाबत आमचा अधिकचा तपास सुरू आहे। आता या केसमधली आणखी एक महत्त्वाची बाब पहा। संतोष लड्डांच्या घरात सोनं असल्याची टीप त्यांचा जवळचा मित्र बाळासाहेब इंगोलेनं आरोपींना दिली होती। मात्र या प्रकरणात लड्डांच्या मुलाच्या मित्रानंही आरोपींना मदत केल्याचं समोर आलंय। उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावरती कॅश आणि सोनं असल्याची टीप लड्डा यांचा जिवलग मित्र बाळासाहेब इंगोलेंनीच आरोपींना दिली। जसा लड्डा यांचा मित्र या दरोड्यामध्ये सहभागी आहे, तसाच लड्डा यांच्या मुलाचा मित्रही या आरोपामध्ये आणि दरोड्यामध्ये सहभागी आहे। कारण लड्डा हे अमेरिकेत असल्याचं स्टेटस लड्डांच्या मुलाचा मित्र महेश गोराडेंनी पाहिलं आणि ते आरोपींना सांगितलं। संतोष लड्डा मुलाच्या पदवीदान समारंभासाठी अमेरिकेत गेले होते। लड्डांच्या मुलाचा मित्र असलेल्या महेश गोराडेला इंस्टाग्राम स्टेटस पाहून त्याची माहिती मिळाली। घर खाली होतं आणि गोराडेनं हीच माहिती आरोपींना पुरवली आणि हीच संधी साधून चोरांनी डाव साधला। आता पोलिसांनी आरोपींना गजाआड केलं। त्यांच्याकडून 20 तोळे सोनं आणि 8 लाखांची कॅश एवढंच परत मिळालं। पण प्रश्न अजून कायम आहे, तो म्हणजे उरलेलं 530 तोळे सोनं गेलं कुठे? आमचा तपास सुरू आहे। तपासामध्ये ज्या ज्या प्रकारे निष्पन्न होईल त्या प्रकारे आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू। पुन्हा तोच प्रश्न, संपूर्ण सोनं कुठे आहे? त्याचा तपास सुरू आहे। ज्यावेळेस आमचा तपास पूर्ण होईल त्यावेळेस अशीच रिकव्हरी आमची वाढत जाईल। आम्ही निश्चितच सोनं रिकव्हर करू। त्यामुळे आता लड्डांचं उरलेलं सोनं मिळणार का? त्या सोन्याचं नेमकं काय झालंय या सगळ्याचा छडा लावण्यात पोलीस यशस्वी ठरतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।